नमस्कार मित्र, श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. कशात आपण सर्वजण मजेतच असायला पाहिजे. मित्रांनो, आपण एक मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक वस्तू दाखवली होती आणि तुम्हाला त्या ठिकाणी मी विचारलं होतं की आपल्याला याबद्दलची काय माहिती आहे किंवा याचं नाव काय किंवा या फळाचं किंवा या झाडाचं आपल्याला नाव काय याबद्दल आपण मागच्या वेळेला आपल्याला एक छोटेखानी एक व्हिडिओ टाकला होता. त्यावरती बरेचसे लोकांचे वेगवेगळे या पद्धतीचे रिप्लाय मला या ठिकाणी आलेले आहेत. बघा मित्रांनो, गोरख चिंच बरेचशा रुग्णांनी मला सांगितलं होतं, पण वास्तविकता ती गोरख चिंच नसून त्याला बालमखिरा या नावाने जे आहे की ते या ठिकाणी संबोधलं जातं. अर्थातच की काय की बाबा सॉसेज ट्री, तसंच याला बघा म्हटलं जातं की बाबा किगेलिका आफ्रिकाना या नावाने देखील या झाडाला, या वनस्पतीला, या झाडाला या ठिकाणी ओळखलं जातं. बघा मित्रांनो, म्हणून बरेचशा वेळेला काय होतं की बाबा एकसारखे दिसणाऱ्या झाडांना बघून बरेचशा वेळेला गल्लत या ठिकाणी माणसाला ते झाड ओळखताना किंवा त्या फळं वगैरे जे आहेत ते ओळखताना या ठिकाणी बरेचशा वेळेला चुका ह्या आहेत या ठिकाणी होऊ शकतात. बघा मित्रांनो, याबद्दल आपण आज थोडक्यामध्ये जाणून घेऊयात की बाबा याचे औषधी गुणधर्म काय किंवा याचा उपयोग कुठल्या ठिकाणी केला जातो किंवा याचे औषधीय गुणधर्म काय आहेत किंवा याचे फायदे काय. बघा मित्रांनो, आज आपण थोडक्यामध्ये त्याबद्दल माहिती घेऊयात. हे जे फळ आहे तुम्हाला जे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे, हे फळ जे आहे हे आपल्याला सर्वश्रुत आणि सर्वच ठिकाणी हे आपल्याला बघायला बरेचशा वेळेला या ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळेल. बघा मित्रांनो, याचा फळांचा जो वापर आहे हा औषधीयुक्त गुणांनी असा हा भरलेला आहे. बघा मित्रांनो, याचा फळांचा वापर संधिवात, त्वचेचे विकार, सोरायसिस, इसब, जखमा, त्याचबरोबर बघा पचनक्रिया, त्याचबरोबर जे आहेत की बाबा जंतनाशक आणि जे आहे की बाबा कर्करोगांच्या उपचारांसाठी देखील पारंपरिक पद्धतीने आणि एक परंपरागत एक औषधी म्हणून या ठिकाणी याला संबोधलं जातं किंवा या ठिकाणी याला जाणलं जातं. बघा मित्रांनो, हे फळ जे आहे हे त्वचेला टवटवीत ठेवण्यासाठी किंवा त्वचा जी आहे ही आपली टवटवीत करण्यासाठी देखील याचा उपयोग या ठिकाणी होतो. मित्रांनो, तसेच की काय की बाबा शरीरावरती आलेली सूज जी आहे ती देखील कमी करण्यासाठी म्हणून याचा वापर जो आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी केला जातो. बघा मित्रांनो, सॉसेज ट्री जे आहे अर्थातच काय की बाबा बालमखिराचे मुख्य औषधी उपयोग काय याबद्दल आपण या ठिकाणी आता माहिती घेऊयात. मित्रांनो, काय होतं की जसं की मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा वेळेला ओळखायला गल्लत होते आणि त्याचा वापर बऱ्याचशा वेळेला माहीत नसल्या कारणाने देखील चुकीचा या ठिकाणी उपयोग किंवा चुकीचा औषध उपचार या ठिकाणी करायला केला जातो. बघा मित्रांनो, या ठिकाणी आवर्जून सांगणं राहील की बाबा कोणाच्या भावना या ठिकाणी दुखायची नाहीत, पण बघा मित्रांनो, कुठलीही ट्रीटमेंट करण्यापूर्वी जे आहे की योग्य त्या वैद्यांकडं, ज्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे अशाच वैद्यांकडे, अशाच डॉक्टरांकडे आपण जायला पाहिजे. आजकाल सो कॉल्ड जे की 6-6 महिन्याच्या डिप्लोमांमध्ये जे आहेत जे की बाबा घर बसल्या कागदोपत्री तुम्हाला ते येतात आणि ते लोक देखील आज स्वतःला आजकाल जे आहेत की बाबा स्वतःला डॉक्टर म्हणायला लागलेत. बघा, या ठिकाणी सर्वप्रथम मी क्षमा मागतो किंवा दिलगिरी व्यक्त करतो, कोणाचे मन मला या ठिकाणी दुखवायचं नाही आहे. पण बघा मित्रांनो, खरोखरच त्या शास्त्राचा, त्या औषधांची ज्यांना माहिती आहे किंवा ज्यांचा अनुभव आहे किंवा परंपरागत चालत आलेलं आहे किंवा योग्य गुरुवरांच्या सानिध्यामध्ये राहून किंवा योग्य शिक्षण अर्हता घेऊनच हे जे लोक या औषधांचा उपयोग करतात त्यांचाच लाभ या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा वेळेला होतो. किंबहुना काय होतं की बाबा आपण कळत नकळत चुकीच्या मार्गांकडे, चुकीच्या लोकांकडे आपण जातो आहे आणि त्या ठिकाणी एखादं व्यापद उत्पन्न करून घेण्यामध्येच बऱ्याचशा लोकांना समाधान वाटतं की एक आजार बरा होतो आहे, पण मात्र त्यासोबतच बरेचसे आजार जे आहेत या ठिकाणी लागून येतात. बघा, आपला आजचा तो विषय नाही आहे बालमखिरा, अर्थातच आपण की काय बाबा की सॉसेज ट्रीबद्दल याबद्दल आपण माहिती घेतो आहे. बघा मित्रांनो, सॉसेज ट्रीचे प्रामुख्याने जर उपयोग जर आपण बघायचे जर झाले तर या ठिकाणी आपल्याला बघता येतील की बाबा त्वचेच्या आरोग्यासाठी म्हणून याचा प्रामुख्याने देखील एक हा उपाय केला जातो. बघा मित्रांनो, सोरायसिस, इसब, अर्थातच काय एक्झिमा, जखमा, फोड आणि त्याचबरोबर त्वचेच्या संसर्गावर याच्या फळांचा जो आहे लेप हा या ठिकाणी लावला जातो. याचा फार अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नक्कीच बघायला आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. तसेच त्याचबरोबर काय की बाबा पचनसंस्थेमध्ये आले बघा मित्रांनो पोटाचे विकार, जुलाब, मूळव्याध तसेच बद्धकोष्ठतेवर देखील याचा उपचार जो आहे की याचा उपचार आणि याचा उपयोग जो आहे आपण या ठिकाणी नक्कीच या फळांचा उपयोग या ठिकाणी करून घेऊ शकतो. मित्रांनो, तसेच की काय की बाबा बघा संधिवात, जसं की मी तुम्हाला पहिलेच म्हटलं की बाबा सुजेचे कुठल्याही शरीरावरती कुठेही सूज जर आलेली असेल तर सुजेसाठी देखील याच्या फळाच्या अर्कामध्ये जो आहे म्हणजे होतं काय की प्रामुख्याने जर सांगायचं जर झालं संधिवात, त्याचबरोबर सूज, फळांच्या अर्कांमध्ये या ठिकाणी जो आहे की या फळाच्या अर्कामध्ये जो आहे की अँटी इन्फ्लामेटरी जो आहे की बाबा गुणधर्म असतात.
अर्थातच या ठिकाणी अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म यामध्ये असतात आणि जे संधिवात आणि सांधेदुखीमध्ये आपल्याला आराम देतात. त्यामुळे याचा सांधिवातामध्ये देखील चांगल्या पद्धतीने उपयोग आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. बघा मित्रांनो, त्याचबरोबर की काय की बाबा हे काम उत्तेजक आहे. ज्या व्यक्तींमध्ये कामं जे आहे की अर्थातच लैंगिक शिथिलता आलेली असेल किंवा बाबा त्या रिलेटेड जे पण काही व्याधी असतील किंवा बरेचशा लोकांना काम उत्तेजना ही होत नाही, त्या लोकांना, त्या व्यक्तींमध्ये, त्या रुग्णांमध्ये आपण याचा चांगल्या पद्धतीने उपयोग या ठिकाणी करून घेऊ शकतो. आणि पारंपरिक पद्धतीने जर याचा उपयोग जर बघायला गेला तर प्रामुख्याने काम उत्तेजक म्हणूनच पारंपरिक उपाय याचा आपल्याला जाणवायला मिळेल किंवा याला आपल्याला बघायला मिळेल. मित्रांनो, कर्करोगाबद्दल मी तुम्हाला बोललो होतो. बघा मित्रांनो, कर्करोगामध्ये जे आहेत की याच्या फळांमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म असतात आणि ट्यूमर जो असतो की ट्यूमर विरोधी गुणधर्म याच्या अर्कामध्ये आपल्याला आढळतो. मी जसं की तुम्हाला पहिलेच म्हटलं की याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म जे आहेत ते यामध्ये आहेत किंवा यामध्ये आढळतात. मित्रांनो बघा, विशेषतः त्वचेच्या कर्करोगामध्ये ज्याला की आपण काय म्हणतो की बाबा मेलेनोमा जो आहे किंवा मेलेनोमा जो आहे यामध्ये आपण याचा उपयोग जो आहे या ठिकाणी करून घेऊ शकतो. याच्या उपचारामध्ये जे आहे आपल्याला बघितलं असेल आपल्याला की चांगल्या पद्धतीने जो आहे की याचा या ठिकाणी उपयोग आपल्याला करून घेता येतो. मित्रांनो, फळाचा जो आहे की बाबा या फळाचा जो काढा जो आहे तो जर गिळल्यास, अर्थात काय होतं याच्यामध्ये जर कोणाच्या चुकून खाण्यामध्ये आलं किंवा जर आपल्याला हा जर गिळला आपण तर या ठिकाणी काय होतं की बऱ्याचशा लोकांची जे आहे बाबा घशाचे दुखणे जे आहे, घसा दुखणे आहे, त्याचबरोबर जे आहे बऱ्याचशा लोकांचं दातदुखी आहे आणि श्वसनाच्या विकारांमध्ये किंवा श्वसनाच्या ज्या तक्रारी असतात त्यामध्ये याला चांगल्या पद्धतीने आराम आपल्याला या ठिकाणी मिळायला लागतो. बरेचसे याचे असंख्य असे फायदे या ठिकाणी आहेत, ते नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. पण जेवढे गुणकारी जे आहेत, ज्याचा उपयोग मी स्वतः केलेला आहे किंवा ज्याचा आपण अनुभव घेतलेला आहे त्याचबद्दल बोलावं म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्याबद्दलचा उपयोग तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा, त्याचमध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर मधुमेहामध्ये सुद्धा याचा लाभ मिळतो. तसेच शरीराला हा गारवासुद्धा देखील प्रदान करणार आहे. आपली एक सिरीज आहे बघा मित्रांनो, यापूर्वी देखील मी बरेचसे व्हिडिओज आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती आवर्जून टाकलेले आहेत. सर्वांनी जे आहेत आवर्जून माझ्या चॅनलला आतापर्यंत ज्यांनी पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं व बेल आयकॉनला देखील प्रेस करायला या ठिकाणी विसरू नये. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास इतरांपर्यंत देखील शेअर करायला मात्र या ठिकाणी विसरू नका. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हणतो की बाबा आपल्या यापूर्वीच्या देखील आला उन्हाळा आरोग्य सांभाळा या उक्तीनुसार बरेचसे उन्हाळ्यामध्ये घ्यायची काळजी किंवा उन्हाळ्याच्या दाहापासून तुम्ही कशा पद्धतीने वाचू शकता किंवा उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या त्रासांपासून तुम्ही कशा पद्धतीने वाचू शकता याबद्दल वेगवेगळे व्हिडिओज मी नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. नक्कीच तुम्ही आवर्जून तुमचा वेळ काढून तुम्ही नक्की याला बघा, जेणेकरून तुम्हाला आरोग्याचा जो आहे या ठिकाणी लाभ नक्कीच मिळेल. आरोग्यम धनसंपदा या फोल्डरखाली आपले हे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत. आपण नक्कीच माझे श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालयाच्या जे चॅनल आहे जी विश्वराज आयुर्वेद म्हणून तुम्ही या ठिकाणी नक्कीच बघू शकता. बघा मित्रांनो, त्याचबरोबर जे आहे की मी तुम्हाला सांगतो की हे शरीराला गारवा प्रदान करणार आहे. म्हणजे उन्हामध्ये आपण बघितलं असेल ज्यांच्या शरीराची लाही होते त्यांना देखील हे आल्हाददायक थंड म्हणजे जे आहे की बाबा तुम्हाला गारवा देणारे आहे आणि गारवा प्रदान करणारे असते. बघा मित्रांनो, तसेच की काय की बाबा किडनी विकारांमध्ये प्रामुख्याने जर आपण बघायला गेलं तर मूतखडा अर्थातच काय की मूत्रकृच्छामध्ये जे आहे की याचा लाभ फार चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो. बघा मित्रांनो, हा फायदा तर देतोच यामध्ये. त्याचबरोबर की होतं काय की मूतखड्याचा जो म्हणजे ज्या लोकांना युरिन आउटपुट होत नाही, म्हणजे मूत्र जे आहे की बाबा ते व्यवस्थित पद्धतीने बाहेर पडत नाही, त्यामध्ये देखील याचा फार चांगल्या पद्धतीने लाभ होतो. तसाच की अडकलेला स्टोन जो आहे तो देखील बाहेर काढण्यासाठी मदत या फळामुळे आपल्याला मिळते. तसाच याचा उपयोग जो आहे बघा मित्रांनो, मलेरियामध्ये देखील याचा उपयोग केला जातो. काविळामध्ये, पांडूमध्ये देखील याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. चांगल्या पद्धतीने याचा फायदा आपल्याला औषधांमध्ये आपल्याला मिळू शकतो. बघा मित्रांनो, एक चांगल्या पद्धतीचे अँटीऑक्सिडंट जे आहे ते या फळामध्ये आपल्याला मिळते आणि या फळामध्ये आहे. बघा मित्रांनो, यामध्ये आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक तसेच क्रोमिन जे आहे की बाबा खनिज तत्व यामध्ये आपल्याला जे आहेत की यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. याचा उपयोग प्रामुख्याने जो आहे आपल्याला औषधांमध्ये ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला याचं चूर्ण किंवा काढा किंवा रस स्वरूपात याचा उपयोगच आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरतो. बघा मित्रांनो, याच्या फळाबरोबरच याच्या बियासुद्धा औषधी गुणधर्मयुक्त आहेत. याचा बियांचा उपयोग देखील आपण या ठिकाणी करून घेऊ शकतो. पण प्रामुख्याने या ठिकाणी आणि महत्त्वाचे या ठिकाणी एक टिप तुम्हाला सांगणार राहील की बघा मित्रांनो, हे फळ कच्चे असताना विषाक्त असे असते.
त्यामुळं परिपक्व झालेलं आणि परिपूर्ण असलेलं फळच आपण या ठिकाणी उपयोगात घ्यावं. बघा मित्रांनो, या व्यतिरिक्त देखील तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही तुमच्या समस्या असतील तर नक्कीच तुम्ही मला माझ्या नंबरवरती संपर्क साधू शकता. माझा नंबर या ठिकाणी तुम्हाला देतो आहे 9049993111. या नंबरवरती आपण मला संपर्क करू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या मेसेजमध्ये देखील आपण मला विचारू शकता. माझे वेळ परत्वे जसंही मला वेळ मिळेल त्या परत्वे मी तुमच्या प्रश्नांचे उत्तरे देण्यासाठी या ठिकाणी नक्कीच बांधील राहील. आणि नक्कीच तुम्हाला जे आहे की बाबा आरोग्यासाठी लाभदायकच व्हिडिओ आपल्यातर्फे या ठिकाणी जे पण आहे ते या ठिकाणी टाकण्यात येतील. चला मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात आणखीन चांगली तुमच्यासाठी उपयुक्त माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. चॅनलला सबस्क्राईब किंवा लाईक करायला या ठिकाणी विसरू नका. तसेच बेल आयकॉनला देखील प्रेस करायला या ठिकाणी मित्रांनो विसरू नका. धन्यवाद.